गोमातेला सांगो आपली घाराणी, दूध दुभत्यांची सदा व्हावी वृद्धी, व्हावी कृपा नांदावी रिद्धी सिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मामध्ये गाय ही अतिशय पवित्र मानली आहे. तिला आईची उपमा दिली आहे. तर अशा या गायीच्या अंगाला आपल्याला स्पर्श हा वसुबारसेच्या दिवशी करायचा आहे. जी व्यक्ती गायीच्या या अंगाला स्पर्श करते त्या व्यक्तीचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते. त्या व्यक्तीच्या घरी कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी गायीच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे. तर तो कसा बोलायचा, तो शब्द कोणता, याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला हा माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्यवस्थित माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशी मान्यता आहे. गाय ही विविध देवतांशी जोडलेली आहे. बघा, शिव ज्याचे वाहन नंदी आहे, इंद्रांचा संबंध हा कामधेनूशी अगदी जवळून आहे. कामधेनू म्हणजेच इच्छा पूर्ण करणारी गाय. त्याप्रमाणेच श्रीकृष्ण हे सुद्धा गायीशी जोडलेली देवता आहेत. त्याप्रमाणेच देवी त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे गायीशी जोडल्या गेलेल्या आहेत. गायीला सर्व पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. पंचगव्य शुद्धीकरण आणि तपचर्येमध्ये वापरण्यात येणारे दूध, दही, लोणी, गोमूत्र, शेण तर हे सर्व गायीपासून मिळते. तर अशा या गायीची तिच्या वासरासह आपण वसुबारसेच्या दिवशी पूजा करत असतो. ही पूजा आपण कशी करायची, गायीला कोणता नैवेद्य द्यायचा, तसेच कोणत्या चुका करायच्या नाहीत, तर याची माहिती सांगणारा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तर तो तुम्ही जर पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. चला तर मग आपल्या मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया की आपल्याला वसुबारसेच्या दिवशी गायीला कोणत्या अंगाला हा जास्तीत जास्त स्पर्श हा करायचा आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे आणि ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होतात. धर्मग्रंथानुसार गायीमध्ये 33 कोटी देव आणि देवतांचे वास्तव्य आहे. तर असे सुद्धा सांगितले आहे. यामध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार तर ह्या देवता आहेत. आता भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये सुद्धा गायीला खूप महत्त्व आहे. आता आपण अगोदर बघितल्याप्रमाणे अनेक देवदेवतांचा संबंध हा सुद्धा गायींशी जोडला गेलेला आहे. भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यानंतर महादेवांना गाय दान देण्याची शिक्षा झाली होती. तर एवढे महत्त्व या गायीला आहे. गरुड पुराणामध्ये सुद्धा गायीचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच गाय हे विष्णूंचे रूप आहे. गाय ही सर्व वेदमयी आहे. भगवान कृष्णांना सुद्धा संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळाले होते. तर अशा या गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरी 33 कोटी देवांची पूजा होते आणि 33 कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते. गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गायीच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते. आणि हेच सूर्यक्षार जे आहेत तर ते गायीच्या दुधात उतरतात आणि म्हणूनच गायीचे दूध हे अमृता समान मानले जाते. या सुवर्णक्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग हा थोडासा किंचितसा पिवळसर असतो. गायीचे पूजन केल्यामुळे आपल्याला बरेचसे पुण्य हे प्राप्त होत असते. तर आपण कोणकोणत्या उपायांसाठी गायीचे पूजन करू शकतो ते कशा प्रकारे करायचे, तसेच गायीला कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार लाभदायक आहे, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शास्त्रानुसार जे कोणी नित्यनेमाने गायीचे पूजन करतात त्यांच्यावर 33 कोटी देवदेवतांची कृपा असते. जी व्यक्ती गायीची सेवा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख आणि कष्ट हे नाहीसे होतात. गोमाता ही कामधेनू आहे आणि ती व्यक्तीच्या मनातील भावना समजून त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करते.
सूर्योदयानंतर घरी येताना गायीच्या पावलाखालील धूळ हवेत मिसळते आणि या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा नाश होतो. ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत, तर अशा व्यक्ती जर गायीची पूजा केली तर त्यांना सुद्धा त्याचे चांगले असे फळ नक्कीच मिळते. अशा लोकांनी गायीला हिरवा चारा हा खायला द्यायला हवा. रोज जरी तुम्ही हा चारा खायला दिला तरीही चालेल, परंतु रोज शक्य नसेल तरी वसुबारसेच्या दिवशी गायीला हिरवा चारा हा खाऊ घातल्याने बुध ग्रहाची स्थिती सुधारते, तसेच सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन मुक्ती मिळते. शास्त्रामध्ये गोदान म्हणजेच गाय दान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले आहे. आपल्या पत्रिकेमध्ये मंगळाची स्थिती वाईट असते असे असेल तर ब्राह्मणाला किंवा गरिबाला गाय दान करावी. नवग्रहांना शांत करण्यासाठी तसेच शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या गायीचे दान करणे तर हे सांगितले आहे. त्याप्रमाणेच आपली जर काही कामे रखडली असतील, ती कामे पूर्ण होत नसतील, त्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील, तर तेव्हा आपल्याला गायीला पोळी खायला घालायची आहे. आणि पोळी म्हणजे चपाती खायला घालायची आहे. त्या चपातीला तूप लावायचं आहे, त्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही पोळी आपल्याला तिला खायला घालून तिच्या कानामध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे. म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की गायीच्या कानात आपल्याला एक शब्द बोलायचा आहे, तर तुमची जी इच्छा आहे की तुमचं रखडलेलं काम पूर्ण हो, तर तेवढंच म्हणायचं आहे की रखडलेलं काम पूर्ण हो, तर ती इच्छा गायीच्या कानात सांगायची आहे. गायीच्या नित्यपूजनामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते, माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या दारामध्ये जर कधीही गाय आली तर तिला आपल्याला खायला द्यायचं आहे, पाणी पाजायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्यावरील संकटे ही कमी होतात. तसेच पितृदोषापासून जर मुक्ती हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गायीला पोळी व हिरवा चारा हा खायला घालायचा आहे. यामुळे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. लहान मुले जर हट्टीपणा करत असतील तर तो हट्टीपणा कमी करण्यासाठी त्यांच्या हातून आपल्याला गायीला चारा खायला द्यायचा आहे. आता आपल्याला गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करायचा आहे, तर गायीच्या पाठीवर जो उंचवटा असतो तेथे सूर्यकेतू नाडी असते, तर दररोज आपल्याला जर शक्य असेल तर या उंचवट्यावरून हात फिरवायचा आहे. तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही हे दररोज करू शकता, परंतु जर तुमच्या घरी गाय नसेल तर तुम्ही गोशाळेत जेव्हा जाल तर तेव्हा हे करू शकता. शेजारी गाय असेल तरी करू शकता, परंतु वसुबारसेच्या दिवशी आपल्याला आपल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या उंचवट्यावरून हात हा फिरवायचा आहे. तुम्ही जेवढा गायीच्या या उंचवट्यावरून हात फिरवाल तर तेवढं तुमचं नशीब हे तुम्हाला साथ देणार आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते, दारिद्र्य निघून जाते, तसेच सर्व आजारांचा नाश होतो. गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. गायीपासून मिळालेले जे पंचगव्य आहे तर ते हजारो रोगांवर औषधी आहे. असाध्य रोग बरे होतात. तसेच होम हवन पूजापाठ तर यामध्ये सुद्धा पंचगव्याचा वापर केला जातो. गायीच्या शेणांच्या गवऱ्यांचा धूर केल्यास वातावरण शुद्धी होते. गोमाता ही जर तुमच्या दारात वसुबारसेच्या दिवशी आली किंवा जर रोज येत असेल तरी तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत, तर हा संकेत असतो. कारण गाय त्याच ठिकाणी जाते की ज्या ठिकाणी शुद्ध पवित्र मनाचे लोक राहतात. गायीच्या गळ्यात आपण घंटी जर बांधली तर गायीची आरती होत असते आणि अशा प्रकारे 33 कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणामध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, तर तिच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते. गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीला कधीही अकाली मृत्यू येत नाही. ज्या व्यक्तीचे भाग्य त्यांना साथ देत नाही तर अशा व्यक्तींनी वसुबारसेच्या दिवशी आपल्या उजव्या हातावरती गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ गायीला चाटायला द्यायचा आहे. गायीचा स्पर्श झाल्याने गायीची जीभ आपल्या हातावरून जर फिरली तर आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते दुर्भाग्य पुसलं जातं आणि आपले नशीब चमकते, तर असे सुद्धा म्हटले आहे. तर एवढं या गोमातेला हिंदू धर्मामध्ये विशेष आणि महत्त्वाचे असे स्थान आहे आणि तिची आपण पूजा ही वसुबारसेच्या दिवशी तिच्या वासरासह करत असतो. आता प्रश्न हा पडतो की आम्हाला वसुबारसेची पूजा करायची आहे परंतु गाय नाही किंवा आजूबाजूलाही गाय नाही, गोशाळाही जवळ नाही, तर मग तुम्ही घरीच कामधेनूची मूर्ती असेल तर तिची पूजा करू शकता. आणि कामधेनूची मूर्तीसुद्धा जर नसेल तर तुम्ही गाई वासराचे चित्र काढा किंवा तुम्ही रांगोळीच्या साह्याने जर तुम्हाला गाय वासरू काढता आलं, तांदळाच्या साह्याने
फुलांच्या पाकळ्याच्या साहाय्याने तर असं गाय वासरूची मूर्ती काढून त्याची पूजा करू शकता। आणि हे तुम्हाला काहीच जमले नाही तर गोपद्म जे आहे त्याची रांगोळी आपण काढायची आहे आणि गोपद्माची रांगोळी काढून ती रांगोळी तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी काढा किंवा रांगोळीच्या साहाय्याने काढा आणि त्याची आपल्याला जरी पूजा केली तरी सुद्धा वसुबारसेच्या पूजेचे पुण्य आपल्याला मिळते।